नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे आपला गुढीपाडवा, हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. 3.5 मुहूर्तापैकी एक असलेल्या या दिवसाचं महत्त्व काय आहे आणि या दिवशी आपण काय केलं पाहिजे, त्याचबरोबर या दिवशी आपण गुढी उभारत असतो तर गुढीला आपल्याला कोणत्या रंगाची साडी नेसवायची आहे, कोणत्या रंगाची नाही, या वेळेमध्ये तर साड्यांचे 5 शुभ रंग कोणते आहे याबद्दलची संपूर्ण माहिती, त्याचबरोबर या सणाचे महत्त्व आणि या दिवशी कोणते शुभयोग तयार झालेले आहे, गुढीपाडव्याला कोणते उपाय करावे, अशी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. गुढीपाडवा हा केवळ सण नाही, तो विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे. याच दिवशी प्रभू श्रीराम वनवास संपून अयोध्येत परतले होते. या दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. झाडांना नवीन पालवी फुटते असं मानलं जातं की ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली आहे. अनेक महत्त्व हे आपल्या धर्मग्रंथामध्ये आपल्याला गुढीपाडव्याच्या संदर्भात बघायला मिळत असतात. दिवशी नेमकं काय करावं याबद्दलची आपण माहिती जाणून घेणार आहोत. घरासमोर उंच काठीला रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, गाठी आणि तांब्या लावून गुढी उभारावी. या दिवशी कडुलिंबाचे सेवन केलं जातं. काळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने, जिरे, हिंग आणि गुळ यांचे मिश्रण खावे. हे आरोग्यासाठी उत्तम असतं. दारासमोर सुंदर रांगोळी काढून आंब्याच्या पाण्याचे तोरण लावावे. वर्षाचा पहिला दिवस असल्याने नवीन कामाची सुरुवात किंवा संकल्प करण्यासाठी हा उत्तम मुहूर्त मानला जातो. त्यामुळे या गोष्टी आपल्याला पाळायच्या असतात. त्यानंतर या दिवशी काय करू नये, काही गोष्टी पाळणंही तितकंच महत्त्वाचं असतं. वर्षाच्या पहिल्या दिवशी कोणालाही वाईट बोलू नका किंवा रागवू नका. सूर्योदयापूर्वी उठून स्नान करणे शुभ मानले जाते. त्यामुळे आळस करू नका. शक्यतो सात्विक आहार घ्यावा आणि घरात वादाचे वातावरण टाळावे. 2026 मध्ये गुढीपाडवा हा सण 19 मार्च वार गुरुवार या दिवशी साजरा केला जाणार आहे. तुम्हाला पडलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तिथी. तर 18 मार्च 2026 सकाळी 8:25 अमावास्येला सुरुवात होणार आहे. बुधवारी 19 मार्च 2026 गुरुवारी सकाळी 6:05 पर्यंत अमावस्या असेल आणि त्यानंतर प्रतिपदा म्हणजे पाडवा सुरू होणार आहे. गुढीपाडवा 19 मार्च रोजी साजरा करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मात उद्या तिथी म्हणजे सूर्योदयाची वेळची तिथी असते, तिला महत्त्व दिले जाते. जरी 19 मार्चला पहाटे थोडा वेळ अमावस्या असली तरी त्याच दिवशी सूर्योदयानंतर लगेच प्रतिपदा सुरू होत असल्याने तोच दिवस नववर्षाचा मानला जातो. 19 मार्चला सकाळी 7 नंतर गुढी उभारणे सर्वात शुभ ठरेल, कारण त्यानंतर अमावस्या संपून शुद्ध प्रतिपदा सुरू होणार आहे. अमावस्या संपूर्ण नवीन वर्षाची सुरुवात होत असल्याने घाबरण्याचे काहीही कारण नाही. उलट हा संध्याकाळ मानला जातो. तरीही शास्त्रानुसार काही गोष्टीचे पालन करणे खूप हिताचे ठरते. अमावस्या काळ हा सकाळी 7 पर्यंत असेल आणि तो टाळून त्यानंतर गुढी उभारावी. 19 मार्चला सकाळी 7 ते 10:30 वेळ गुढी उभारण्यासाठी अतिशय शुभ मुहूर्त असणार आहे. अमावस्येच्या प्रभावामुळे नकारात्मकता दूर करण्यासाठी सकाळी सूर्योदयापूर्वी सुगंधित उठणे आणि तेल लावून अभ्यंग स्नान आवर्जून करावे. यामुळे शरीरात नवीन ऊर्जा संचारते. अमावस्या हा पितरांचा दिवस असतो, त्यामुळे सकाळी लवकर उठून आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे. शक्य असल्यास गरिबांना अन्नदान किंवा काही वस्तू दान कराव्यात. यामुळे पितृदोष दूर होऊन नवीन वर्षाची सुरुवात सुखकर होते. अमावस्येला नकारात्मकता बाहेर काढण्यासाठी घर स्वच्छ धुवून घ्यावेत. उंबरठ्याची पूजा करावी. कडुलिंबाच्या पाण्याचे तोरण लावावे, जे जंतुनाशक म्हणूनही काम करते. थोडक्यात काय करायचं आहे तर 19 मार्चला सकाळी 7 पर्यंत संयम ठेवा. पूजा करू नये. 7 नंतर प्रत्यक्ष गुढी उभारावी. पाडव्याची पूजा आणि गोड नैवेद्य दाखवण्यास सुरुवात करावी. या दिवशी नकारात्मक बोलणे किंवा वाद टाळणे, कारण अमावस्येचा संधिकाळ असल्याने मन शांत ठेवणे गरजेचे असते. गुढी उभारणे ही केवळ परंपरा नसून ते विजयाचे आणि समृद्धीचे
प्रतीक असते. शास्त्राप्रमाणे परंपरेनुसार गुढी कशी उभारावी. एक मध्यम उंचाची बांबूची सरळ काठी घ्यावी. नवीन रेशमी कापड, शक्यतो तांबड्या, पिवळ्या किंवा भगव्या रंगाचे, ज्याला जरीचा किनार असेल असे कापड घ्यावे. चांदीचा, तांब्या किंवा पितळेचा लोटा किंवा कलश घ्यावा. कडुलिंबाची डाळी, आंब्याचे पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी घ्यावी. हळदी, कुंकू, अक्षता, गंध, अगरबत्ती आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य घ्यावा. सर्वात आधी बांबूची काठी स्वच्छ धुवून घ्या. तिला खालच्या बाजूला हळदी कुंकू लावा. काठीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र व्यवस्थित बांधा. वस्त्राच्या वरच्या बाजूला कडुलिंबाची डाळी, आंब्याची पाने, साखरेची गाठी, हार घट्ट बांधावा. त्यानंतर फुलांचा हार अर्पण करावा. शेवटी काठीच्या टोकावर तांब्या पालथा घालावा. तांब्यावर कुंकवाचे 5 उभ्या रेषा काढाव्यात. घराच्या प्रवेशद्वारापाशी, गॅलरीत किंवा खिडकीत, जिथून गुढी बाहेरून स्पष्ट दिसेल अशी जागा निवडा. ती जागा स्वच्छ करून तिथे रांगोळी काढा. गुढी नेहमी उजव्या बाजूला, घरातून बाहेर पाहताना डाव्या बाजूला आणि बाहेरून घरात येताना उजव्या बाजूला अशी उभारावी. ती किंचित झुकलेली नसावी, उभी असावी. गुढी थेट जमिनीवर न ठेवता एका पाटावर किंवा उंच आधारावर उभी करावी. गुढी उभारल्यानंतर तिला गंध, अक्षता आणि फुले वाहावीत. कडुलिंबाची पाने, चणा डाळ, गूळ, खोबरे याचा प्रसाद दाखवावा. पाडव्याच्या दिवशी श्रीखंड पुरीचा बेत आवर्जून केला जातो आणि प्रार्थना करावी. हे ब्रह्मा, हे विष्णू भगवंता, हे नवीन वर्ष आमच्यासाठी आरोग्यदायी, सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जाऊ दे, अशी प्रार्थना करावी. गुढी सूर्योदयाच्या वेळी संध्याकाळी उतरावी. संध्याकाळी पुन्हा गुढीला हळदी कुंकू, अक्षता वाहून नमस्कार करावा. गुढीवर साखर, गाठी आणि प्रसाद अर्पण करावा. कडुलिंबाची पाने प्रसाद म्हणून खावीत, कारण ती आरोग्यासाठी हितकारक असतात. अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व नियम गुढीपाडव्याच्या दिवशी पाळायचे आहेत. आता गुढीपाडवा हा जरी आनंदाचा आणि मांगल्याचा सण आहे, त्यामुळे या दिवशी रंगांना विशेष महत्त्व असते. शास्त्राप्रमाणे आणि परंपरेप्रमाणे कोणते शुभ रंग मानले जातात याची माहिती आपण घेऊया. या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात असल्याने तेजस्वी आणि प्रसन्न रंग निवडावेत. या दिवशी सर्वात पहिला रंग हा रंग गणपती बाप्पा आणि विष्णू भगवंताचा प्रिय रंग आहे. पिवळा रंग हा ज्ञान, सुख, समृद्धीचे प्रतीक मानला जातो. पाडव्याच्या दिवशी पिवळी साडी नेसणे अत्यंत शुभ असते. ते म्हणजे तांबडा किंवा लाल रंग. लाल रंग हा शक्ती आणि सौभाग्याचे प्रतीक आहे. सण समारंभासाठी हा सर्वात लोकप्रिय आणि पारंपरिक सण आहे. तिसरा आहे केशरी आणि भगवा. हा रंग उत्साह आणि मांगल्याचे प्रतीक आहे. सूर्यदेवाच्या रंगाचे सामर्थ्य असल्याने नववर्षाच्या स्वागतासाठी हा रंग सर्वोत्तम ठरतो. त्यानंतर पुढचा आहे हिरवा रंग. चैत्र महिन्यात निसर्गाला नवी पालवी फुटे, त्यामुळे हिरवा रंग निसर्गाशी नाते जोडणारा आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. त्यानंतर पुढचा आहे 5वा रंग, तो म्हणजे गुलाबी. हा रंग प्रेम आणि प्रसन्नतेचे प्रतीक आहे. पाडव्याच्या सकाळी गुलाबी रंगाची साडी नेसल्याने मनाला उभारी मिळते. आता गुढीला कोणत्या रंगाचे वस्त्र नेसावे? गुढी हे ब्रह्मध्वज आणि विजयाचे प्रतीक असते, त्यामुळे गुढीला नेसवले जाणारे वस्त्र गडद आणि तेजस्वी असावे. त्यामध्ये गुढीला तांबडा, लाल, पिवळ्या, भगवा, केशरी रंगाचे वस्त्र तुम्ही नेसू शकता. खण किंवा लहान साडी नेसावी. शक्य असल्यास वस्त्राला सोनेरी किंवा जरीची किनार असावी, कारण ते ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते. काही विशिष्ट रंग या मंगल प्रसंगी अशुभ किंवा नकारात्मक मानले जातात. स्वतः नेसणे आणि गुढीला लावणे टाळावे. त्यामध्ये सर्वात पहिला आहे ते म्हणजे काळा रंग. गुढीपाडव्याला काळा रंग कधीही वापरू नये. हा रंग दुःखाचे आणि अशुभतेचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे साडी आणि गुढीचे वस्त्र काळे नसावे. पुढचा आहे ते म्हणजे गडद निळा किंवा जांभळा रंग. सणासुदीला शक्यतो हे रंग टाळावे, कारण ते खूप शांत आणि काहीशी जड वाटतात, त्यामुळे हे रंग चुकूनही घालू नये. पुढचा आहे पांढरा रंग. पांढरा रंग हा शांततेचा असला तरी सुवासिनीने किंवा सणाच्या दिवशी पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी नेसणं
टाळावी. जोपर्यंत त्याला मोठी रंगीत किनार नसेल तोपर्यंत तुम्ही स्वतः साडी नेसताना ती काठपदराची किंवा खण साडी नेसली तर सणाची शोभा अधिक वाढते. गुढीला साडी नेसवताना ती नीट सावरून बांधा, जेणेकरून ती वाऱ्याने सुटणार नाही. अशा पद्धतीने हे सर्व नियम आपल्याला पाळायचे आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.